त्याच्या अनुषंगाने काल माननीय CM सरांनी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर मुख्य सचिवांनी सगळ्या जिल्हाधिकारी, सगळे कमिशनर पोलीस, SP सगळ्यांचं डिस्ट्रिक्ट डिझास्टर ऑथॉरिटीची मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये निर्देश दिले आणि त्यानंतर माननीय पालकमंत्री महोदयांनी पण की जे सगळ्या पहिल्या टप्प्यामध्ये जे 8 जिल्हे होते सिव्हिल डिफेन्समध्ये तिथे सगळे हे ड्रिल्स ब्लॅकआउट वगैरे झाले, त्याच अनुषंगाने त्यांनी असे निर्देश दिले की आपल्या जिल्ह्यामध्ये पण महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ते आपल्याला करायचं आहे. तर ते करत असताना आज आम्ही सकाळी आम्ही 11 वाजता डिस्ट्रिक्ट डिझास्टरची मीटिंग ठेवून त्याच्यामध्ये सगळे नॉट ओन्ली डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन बट मिलिटरी, पॅरामिलिटरी, एअरफोर्स, NDRF, SDRF, फायर डिफेन्स कॉलेजचे लोक, त्याच्यानंतर सिव्हिल डिफेन्सचे अधिकारी आणि ते मीटिंग घेऊन जसं एखादी नॅचरल डिझास्टर येत असतं त्याच प्रकारे हे उद्या जर काही जे आपण बघत आहोत ड्रोनचं काही पण सेन्सिटिव्ह इश्यू जर इथं झाला तर त्याच्यासाठी प्रिपरेशन आपलं पूर्ण असायला हवं. त्या अनुषंगाने सगळ्या जे 12-13 महत्त्वाचे डिपार्टमेंट आहे, मेडिकल एज्युकेशन, हेल्थ, त्याच्यानंतर सप्लाईज, फूड्स सगळं आणि त्याच्यामध्ये आम्ही हेही सांगितलं की कोणत्या डिपार्टमेंटला काय करावं लागणार आहे आणि त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट होती जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, चीफ सेक्रेटरी महोदयांनी आणि पालकमंत्र्यांनी सांगितलं की आपल्याला मॉक ड्रिलसुद्धा त्याच्यामध्ये करायचं आहे. त्याच्यानंतर सायरनचं आपण जे ऐकतात TV मध्ये की सायरनचंही आपल्याला कन्सेप्ट आणायचा आहे. त्याच्यामुळे डिझास्टर डिपार्टमेंटनी सगळं आपल्याला त्याच्यामध्ये मदत करत आहेत. निधीची कमतरता कुठेही नाही आणि सकाळी आम्ही जे प्रिपरेटरी मीटिंग घेतली माननीय CP सरही त्याच्यामध्ये होते. सगळे डिपार्टमेंट आर व्हेरी मच रेडी आणि आम्ही जे आता CP सर डिटेलमध्ये आपल्याला सांगणार त्याच्यामध्ये मॉकड्रिलचं, तर मॉकड्रिलची पण आमची तयारी आहे आणि आमचं मॉकड्रिल करत असताना मॉकड्रिलमुळे पॅनिक न होणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आम्ही जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून जे अवेअरनेसचे व्हिडिओ आले की सायरन केल्यावर काय करायला पाहिजे, जेव्हा डिस्ट्रिक्ट कंट्रोल रूममध्ये म्हटलं की लाईट्स बंद करा तर काय केलं पाहिजे, त्याचे एक व्हिडिओज 1.5 मिनिटाचे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी बनवलेले आहे. ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे. तेही आम्ही सगळ्यांना सकाळी सर्क्युलेट केले मीडियाच्या माध्यमातून. सगळ्यांना नागरिकांकडे जाऊ द्या जेणेकरून जेव्हा CP सर आणि आम्ही सांगू की या कॉलनीमध्ये या एरियामध्ये आम्ही मॉकड्रिल घेणार आहे तर तिथे लोकांना माहीत असलं पाहिजे की कलेक्टर सरांनी किंवा CP सरांनी एक गोष्ट सांगितल्यावर आम्हाला काय करायचं आहे. जर सायरन वाजल्यावर तुम्हाला टेबल खाली जायचं आहे, आपण बेड खाली जातो, भिंतीला साईडला उभं राहतो, जे डायरेक्शन्स आहेत ते लोकांना माहीत झालं पाहिजे. ते छोटे व्हिडिओज आहेत ते आम्ही ऑलरेडी मी सांगितलं आहे की डिझास्टर डिपार्टमेंटच्या मार्फत की ते मीडियाला द्या. जे आपलं ऑडिओ व्हिज्युअल वॉल्स लागलेले आहे त्याच्यावर करा, मूव्ही थिएटरमध्ये चालवा, त्याच्यानंतर तुमचे रेडिओ जिंगलवर तुम्ही चालवा आणि सगळ्या झोन ऑफिसेस आणि आमच्या तलाठ्यापासून ग्रामीण आणि शहरी सगळीकडे आम्ही अवेअरनेस करणार आहे. त्यामुळे आपल्याकडे भिजण्याची काहीच गरज नाही आहे, परंतु वी थिंक की आपली प्रिपरेशन राहिली तर काही कुठे वाया जात नाही. त्यामुळे आमची प्रिपरेशन पूर्ण स्तरावर आहे. आता मी CP सरांना विनंती करतो की त्यांनी ते आपलं मॉक ड्रिल त्याच्यानंतर सायरनच्या बाबतीवर ते आपल्याला मार्गदर्शन करेल. धन्यवाद. जसे जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं की काय आपली तयारी आहे. आज सकाळची जी आमची मीटिंग होती फार महत्त्वपूर्ण मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये प्रेझेंटेशन दाखवली, सिव्हिल डिफेन्सचे अधिकारी होते त्यांनी आणि ते कसे आपली पुढची कारवाई राहणार आहे ते आम्ही सकाळी डिस्कस केलेलं आहे. आणि सगळे जे डिपार्टमेंट्स आहे त्यांचे कोण नोडल ऑफिसर आहे त्यांची लिस्ट असो किंवा हॉस्पिटल्स, ही सगळी आता मी रिपीट करत नाही परंतु हे सगळी आमची चर्चा विस्तृत याची झालेली आहे. त्याशिवाय जर आता पुढचे जे 2 मुद्दे आहेत ते आहे आपले मॉक ड्रिल्सचे आणि त्याच्यानंतर म्हणजे कसे करायचे आहे, कोणते डिपार्टमेंटनी काय करायचे आहे, काय रिस्पॉन्स राहणार आहे, म्हणजे आपला प्रिपरेशन, मग रिहर्सल आणि मग ब्रीफिंग वगैरे आणि नंतर डीब्रीफिंग हे सगळं त्याच्यात असणार आहे. मग ही जी आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण कसे जे फॉर्मॅलिटीज आहे त्याची काय करायचे ते कसे पोचतील यासाठी आमची चर्चा झालेली आहे. सोशल मीडियावरही आमची वाच आहे की सोशल मीडियावर जे र्युमर्स पसरवतात लोक ते फार स्ट्रिक्टली आम्ही घेतो आहे. आमच्या जो सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल आहे त्याला सक्त सूचना देण्यात आलेली आहे की कोणीही कुठलेही प्रकारचे र्युमर्स किंवा असे व्हिडिओज किंवा कमेंट्स टाकले तर त्याचे विरुद्ध आम्ही ॲक्शन घेणार आहे आणि केस पण रजिस्टर त्याच्याविरुद्ध होतील हे आम्ही क्लिअरली सगळ्यांना सांगितलेलं आहे. म्हणून आपण जे सगळे युनिट्स आहेत त्यांनाही अलर्ट केलेलं आहे. आता जे आमचे मॉक ड्रिल्स आहेत दिवसात किंवा संध्याकाळच्या वेळेस आणि रात्रीची
जे मॉकड्रिल आहे हे दोन्ही मॉकड्रिल्स आम्ही सिरियसली घेणार आहे. दिवसामध्ये रिस्पॉन्स, हॉस्पिटल्सचा रिस्पॉन्स किंवा जे जे इन्स्टॉलेशन्स आहेत त्याच्यावर हे सगळे आपण कवर करणार आहे. व्हिडिओजच्या मार्फतीने जसा जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं की आपण कसे लोकांपर्यंत पोहोचू आणि शाळा कारण आता सध्या सुट्ट्या लागलेली आहे तर आपल्याला डायरेक्टली जे सोशल मीडियाच्या मार्फतीने किंवा आपल्या मार्फतीने आपण त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे. रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस आपण नाईटच्या ब्लॅकआउटच्या ज्यावेळेस घेणार आहे त्याच्यात कसे लाईट ऑफ करायचे आहे, कसे कर्टन्स वगैरे लावायचे आहे, कसे आतमध्ये लाईट्स ऑफ करायचे आहे आणि याचे पुढे जे हॉस्पिटल्स आहेत त्यांचा वेगळा एक SOP असतो तेही आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे. तर ह्याप्रमाणे आपली तयारी राहील. सायरन्सबद्दल जे आहे सायरनचा फार मोठा रोल राहणार आहे. म्हणजे सायरन वाजलं तर आपल्याला काय करायचं आहे तर तोही आपण सर्वांना त्याची एक SOP सारखा किंवा तुमचे मार्फतीने सायरन जर वाजला ते आपली ॲक्टिव्हिटी काय राहिली पाहिजे याच्यावर आम्ही सर्वांना सांगणार आहे. पब्लिक अवेअरनेस एक फार मोठा एक इश्यू राहणार आहे त्याच्यात आणि कम्युनिकेशन आणि पब्लिक अवेअरनेसमध्ये जास्तीत जास्त लोकांना जे आत्ता चाललेलं आहे त्याच्याबद्दल आपण कसे जागरूक राहू तर हे सगळं आपण सांगू. एवढं मला सांगायचं होतं. आणि जे प्रोक्युरमेंट वगैरे करायचे डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी जे आहे ज्याचे हेड जिल्हा अधिकारी आहे तर ते त्याच्याबद्दल पुढची कारवाई करतीलच. परंतु आम्ही सगळे जे डिपार्टमेंट्स आहे सेम पेजवर आहे. आज सकाळी पण आम्ही 5 झोन्समध्ये सकाळच्या वेळेस जवळपास 2:15-1 वाजता आम्ही एक ड्रिल्स घेतलेली आहे. आपला रिस्पॉन्स घेतला आहे ते आपण सांगूनच केलेलं आहे परंतु मिनिटाईज त्याला केलेलं आहे की जर काही घटना घडली तर आपल्याला काय काय करायचं आहे. तर आमचे जे पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत त्यांची आम्ही ऑलरेडी केली आहे आणि इतर डिपार्टमेंटमध्ये पण तशी जागरूकता आणि त्यांची जे मुवमेंट्स राहील किंवा त्यांचे जे कारवाई राहणार आहे तेही करत आहे असंही सगळे डिपार्टमेंट्सनी सकाळी सांगितलेलं आहे. मग ओव्हरऑल जे आपली तयारी पूर्ण आहे. असेन्शियल कमोडिटीजबद्दल पण सांगण्यात आलं की काय काय असेन्शियल कमोडिटीज कमी होतील का, असा होता का, ते हे जे याच्याबद्दलही क्लॅरिटी आहे की कुठल्याही प्रकारचा असा नाही आहे. तर हे अननेसेसरी कोणी सांगू नये की पेट्रोलची कमतरता आहे किंवा असं आहे तसं आहे. अजिबात असं काहीच नाही. हे सकाळचे मुद्दे होते जे आपल्या डिस्कशनमध्ये आलेले आहे. पण हे सगळे असं एक क्लॅरिटी आहे आम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या मार्फतीने आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचायचं आहे एवढं आम्हाला सांगायचं होतं. याच्यामध्ये एक